नमस्कार, मी अमोल जोशी. आपण पाहताय माझा मित्र. विट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांनी थेट इशारा दिलाय. हॉटेल विट्सच्या निविदा प्रक्रियेतून संजय शिरसाट आता बाहेर पडतायत. उद्या माझा मुलगा निविदा प्रक्रियेतून बाहेर पडेल अशी घोषणाच शिरसाटांनी केली आहे. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा असं शिरसाटांनी म्हटलंय. 7 वेळा लिलावाची नोटीस काढली, कोणी पुढे आलं नाही. 67 कोटींना संजय शिरसाट हे हॉटेल घेणार होते. संजय राऊत, तुम्ही लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस आहे, घराला आग लावायला कमी करणार नाही असा इशाराही शिरसाटांनी दिलाय. तुम्हाला मी एक आव्हान देतो. आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची. मी 67 कोटीला घेतली, म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला. आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय, विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना, पुन्हा टेंडर येत आहे, तुम्ही भरा. 110च आहे ना, 100ला भरा. 10 कोटीचा फायदा होईल तुमचा. 90ला भरा, 20 कोटीचा फायदा होईल. दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या. मी तुमचं स्वागत करेन. तर शिरसाट जर हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडले तर त्यांना 20 लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. कारण लिलावातील अटी पाळल्या नाहीत तर अनामत रक्कम जप्त होण्याची तरतूदच लिलाव प्रक्रियेत आहे. याबद्दल संभाजीनगरचे एसडीएम व्यंकट राठोड यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. या हॉटेलचे आमच्याकडे ताब्यात येण्यापूर्वी मालक होते रमेश हावेले नावाचे एक व्यक्ती होते. त्यांचं एक धनदा कॉर्पोरेशन म्हणून कंपनी होती. त्या कंपनीच्या मालकीचं हे हॉटेल होतं. त्या व्यक्तीने, रमेश हावेले यांनी ठेवीदाराचे पैसे बुडवले म्हणून. ठेवीदार कसे आले या हॉटेलमध्ये? त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती. ठेवीदार होते, त्यांचे पैसे त्यांनी बुडवले. त्याच्यामुळे MPID ॲक्टनुसार जर ठेवीदाराचे पैसे, गुंतवणूकदाराचे पैसे जर कोणी बुडवत असेल तर त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त करतो आणि त्या प्रॉपर्टीचा लिलाव करून ते ठेवीदाराचे पैसे वापस करण्याची तरतूद आहे. 2025 मध्ये मे महिन्यामध्ये आपण घेतली 7वी फेरी. यामध्ये 64 कोटी 53 लाख ही किंमत ठेवण्यात आली होती. मग यामध्ये कोण सहभागी झाले आणि हे कोण आहेत? यामध्ये 3 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी वेबसाईट आहे ई ऑक्शनची, त्याच्यावर आम्ही ही निविदा ऑक्शन काढलं होतं. त्यामध्ये 3 कंपन्यांनी आमच्याकडे रजिस्ट्रेशन केलं. त्यांनी DD भरलं, EMD भरले आणि त्याच्यानंतर त्यानुसार 20 तारखेला लिलावाची प्रक्रिया पूर्ण पडली. यामध्ये सिद्धांत मटेरियल अँड प्रोक्युरमेंट एक कंपनी आहे. त्यानंतर लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम LLP ही एक कंपनी आहे आणि कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड ही 3री कंपनी. या 3 कंपनीने दिनांक 20 मे रोजी ई ऑक्शनमध्ये बोली लावली. सर्वाधिक बोली ही सिद्धांत मटेरियल अँड प्रोक्युरमेंट कंपनी जी आहे त्यांनी 64 कोटी 82 लाख रुपये ही सर्वाधिक बोली लावली. आणि आता याची पुढची प्रक्रिया काय आहे? जी कंपनी किंवा जो व्यक्ती हायेस्ट बोली लावतो त्यांना 25 जी बोलीची जी रक्कम आहे त्याच्या 25% रक्कम ही 30 दिवसामध्ये भरावी, आमच्याकडे भरावी लागते. आणि उर्वरित 75% रक्कम ही पुढच्या 3 महिन्यामध्ये भरावी लागते. जर यांनी वेळेत 25% रक्कम जर वेळेत भरली नाही किंवा उर्वरित 75% रक्कम भरली नाही तर त्यांचा जो आमच्यासोबत जो ई ऑक्शनचा जो क्लेम आहे तो त्यांचा क्लेम संपुष्टात येतो आणि त्यांनी जी EMD आमच्याकडे भरलेली आहे. किती रुपयांची EMD आहे? 20 लाखाची EMD आहे, ती आम्ही जप्त करून. आणि यानंतर दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊया. महाराष्ट्र